एकमेकांना खिंडीत गाठण्याची एकही संधी न सोडणारे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या दोन बड्या राजकीय प्रस्थापितांमधलं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे। लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर दक्षिणमधून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि लोकसभेला सुजय विखेंचा पराभव झाला। दरम्यान लोकसभेतील पराभवानंतर सुजय विखे पाटील यांनी विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। संगमनेर किंवा राहुरीतून आपण लढण्यास इच्छुक असल्याचं संकेत त्यांनी दिले आहेत। विशेषतः संगमनेर विधानसभा मतदारसंघातून ते रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। असं झाल्यास बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे पाटील असा सामना होण्याची शक्यता आहे। कारण अशी दोन महत्त्वाची कारणं आहेत ज्यामुळे विखे थोरातांच्या विरुद्ध शड्डू ठोकू शकतात। ही दोन कारणं नेमकी कोणती हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हे नगर जिल्ह्यातील दोन बडे नेते एकाच पक्षात असताना आणि विरोधी पक्षात असतानाही एकमेकांच्या राजकीय बालेकिल्ल्यांना धक्का लागू न देण्याचं तत्व पाळत दोन्ही नेत्यांनी नगरचं राजकारण संतुलित ठेवलं। मात्र लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात थोरातांनी आपली ताकद लावल्यानंतर आता विखेही थोरात यांच्या संगमनेरमध्ये आपली शक्ती लावण्याची शक्यता आहे। तसं झाल्यास या मतदारसंघात यंदा चुरस रंगेल असं दिसतं। संगमनेर आणि थोरात हे समीकरण गेल्या 4 दशकांपेक्षाही जुनं आहे। 1985च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर थोरात पुन्हा काँग्रेसच्या मूळ प्रवाहात सामील झाले आणि त्यानंतरच्या सर्व निवडणुका त्यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या। साखर कारखाना असेल, दूध संघ यासह सगळ्या सहकारी संस्था, नगरपालिका थोरात यांच्या ताब्यात आहेत। या संस्थांच्या माध्यमातून संगमनेरचं अर्थकारण मजबूत झालं। कार्यकर्त्यांची भक्कम फळी त्यांनी उभी केली। 2019च्या निवडणुकीत थोरात यांच्या विरोधात शिवसेनेने उद्योजक साहेबराव नवले यांना उमेदवारी दिली होती। नवले यांना 63,128 मतं मिळाली तर थोरात 1,25,380 मतांनी विजयी झाले। आजवरच्या निवडणुकीतील सर्वाधिक 64% मतं थोरात यांना मिळाली होती। उत्तरोत्तर मताधिक्यामुळे थोरात यांचा गड अधिक मजबूत झाला। मात्र आगामी विधानसभा निवडणुकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या बदललेल्या नव्या संघर्षाची किनार असणार आहे। आजवरच्या निवडणुकीत विखे आणि थोरात यांनी एकमेकांच्या विधानसभा क्षेत्रात थेट लक्ष घातलं नव्हतं, पण यावेळच्या लोकसभा प्रचारादरम्यान दोघांनीही एकमेकांच्या विरोधात उमेदवार देण्याची किंबहुना उमेदवार निश्चित केल्याची घोषणा केली होती। नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयात बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या यंत्रणेचं मोठं योगदान राहिलंय। त्यातून त्यांनी विखेंना शह दिल्याचं मानलं जातं। हे एक महत्त्वाचं कारण आहे ज्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील पुत्र सुजय विखे पाटील यांना बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी पाठवू शकतात। दुसरं कारण म्हणजे 2023 मध्ये गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं नगर जिल्ह्यातील सहकाराच्या निवडणुकीत एक नवीन पॅटर्न उदयाला आला। जिल्ह्यात सहकाराच्या निवडणुका असो, बहुतांशीपणे पक्ष कोणताही असो, तरीही राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध माजी मंत्री बाळासाहेब थोरात या दोन गटांतच प्रामुख्यानं लढती झाल्यात। मात्र विखे विरुद्ध इतर सारे अशा निवडणूक पद्धतीत थोरात यांच्या मदतीला हमखासपणे राष्ट्रवादीच असायची। परंतु गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विखेंना शह देण्यासाठी थोरात यांनी प्रथमच राष्ट्रवादीला लांब ठेवलं आणि विखेंमुळे दुखावलेले भाजपमधीलच विवेक कोल्हे यांना बरोबर घेतलं। त्याचा योग्य तो परिणाम साधता आला। विखे यांच्या घरच्या मैदानावरच त्यांना पराभव सहन करावा लागला। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ते व त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी प्रतिष्ठेची केली होती। बाळासाहेब थोरात तसेच भाजपच्या प्रदेश सरचिटणीस माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र युवा नेते विवेक कोल्हे यांच्या गटानं विखे पिता पुत्रांना जोरदार धक्का देत या निवडणुकीत 19 पैकी 18 जागा जिंकून विखे यांच्यावर मात केली। विखे गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं। हा विखे पाटील यांच्यासाठी एक मोठा धक्का होता।
त्यामुळे गणेश कारखाना आणि लोकसभेची निवडणूक या दोन्ही ठिकाणी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी विखे पाटील हे थोरात यांच्या गडामध्ये एंट्री करण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? संगमनेरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात असा सामना होऊ शकतो का? विखे पाटील पराभवाचा वचपा काढू शकतील का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका.